दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट। लवकर निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती। गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसते। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला। गुलाम गांडूळ त्यांना लागू होतं भरत गोगावलेंचा पलटवार। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगाने तर बिबट सोडा त्याच्यावर। सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भडकले। मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा। नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही। मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम। तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश। दोन 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात होणार जनगणना। जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर। प्राडाचा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महामंडळांसोबतचा करार वादात सापडण्याची शक्यता। कर्नाटकला सहभागी करून घेण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध। कराराविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्णय। मीरा भाईंदरच्या प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग। अनधिकृत फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटल्यानं मोठा स्फोट। आग विझवण्यामध्ये यश। सविस्तर बातमी बघूया। हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरांगेंनी मुंबईत विराट आंदोलन केलं। या आंदोलनानंतर सरकारने GR काढत त्यांची ही मागणी मान्य केली होती। म्हणजे हे आंदोलन करून आता 3 महिने लोटलेले आहेत, पण प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी आहे आणि अधिकृत आकडेवारीवरून हे समोर आलंय। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये फक्त 594 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी केवळ 98 अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। काही सविस्तर आपण बाबी पण यातल्या जाणून घेऊया। कुणबी प्रमाणपत्राकरता मराठवाड्यातून अर्ज किती आले तर एकूण 594 अर्ज आले। परभणीमध्ये 445 अर्ज आलेत, 47 मंजूर झालेले आहेत। जालन्यामधून 78 अर्ज आलेले आहेत, फक्त 8 मंजूर झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून 14 अर्ज आलेले आहेत, पण अजून एकही मंजूर झालेला नाही। लातूरमधून 12 अर्ज आलेले आहेत, 9 मंजूर झालेले आहेत। बीडमधून 12 अर्ज आले आहेत, 9 मंजूर झाले आहेत। हिंगोलीतून 5 अर्ज आले आहेत, 3च मंजूर झाले आहेत। नांदेडमधून 5 अर्ज आले आहेत, 5ही मंजूर आहेत। धाराशिवमधून 13 अर्ज आलेले आहेत, फक्त 4 मंजूर आहेत। जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही। हैदराबादचा गॅझेटियरचा GR काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅझेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये। अधिकारी अर्जच घेत नाहीये, काय करणार लोक? शिंदे समितीने नोंदी शोधल्या,
त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही. इतकी वाईट परिस्थिती. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिडिटी देत नाहीये. हे कित्येक तरी अधिकारी करतात आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठीने अर्जच नाही केले, मग आता कुणबी प्रमाणपत्र नाही दिले. अहो अर्ज करतीलच कसे? गटीच्याच समित्याच गठीत नाही आहेत गावात. तहसीलदारकडे गेलं तो डायरेक्ट सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही. कुठं करायचे अर्ज?